या जगात आपले स्वतःचे काहीही नाही। जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे। पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे। एक दिवस प्रत्येकाला दिसेल तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला घेऊन जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल। जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जो शिकवतो तो कोणीच शिकवत नाही। तेव्हा ठेव ही ठेव आहे म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका। हसणे फार सुंदर आहे, दुसऱ्याला हसवणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे, मात्र दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे। स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे, मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे। प्रेम करणाऱ्याला कधी प्रेम मिळत नाही, पण त्यामुळे तो प्रेम करणे सोडून देत नसतो। आपण जे करतो तेच देव आपणास परत देतो, मग ते सुंदर प्रेम असो की वाईट द्वेष। जीवनात हसणे रडणे अटळ आहे, फक्त हेतू शुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे। सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते, त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही। तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे। पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे। काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं। जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना, परंतु चालणं सोडायचं नसतं। एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं। हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात। जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं।